हाय एव्हरीवन, मी श्वेता. आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्क्रोल न करता पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. मी आज तुम्हाला अशा 5 टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही आपल्या छोट्या छोट्या मुलांवरती आजमावू शकता आणि त्याच्यामुळे भविष्यात होणाऱ्या त्यांच्याकडून चुका ह्या कुठेतरी कमी होऊ शकतात असं मला वाटतं. आणि या छोट्या छोट्या मुलींच्या बाबतीत सुद्धा ह्या टिप्स आहेत जेणेकरून आपल्या छोट्या छोट्या मुली नाही का क्रूर कृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या हाती लागणार नाहीत. याच्यासाठी ह्या 5 टिप्स आहेत. सर्वात महत्त्वाची पहिली टिप म्हणजे कोणत्या अनोळख्या व्यक्तीने जर का खाऊ वगैरे दिला किंवा कोणतीही वस्तू दिली तर ती वस्तू कधीच एक्सेप्ट करायची नाही, हे आपल्या मुलांना संस्कार घालायचे. दुसरी गोष्ट म्हणजे कधीही कोणाच्या मांडीवरती बसायचं नाही, ही दुसरी आहे गोष्ट. कोणाच्या मनात काय असतं हे सांगू शकत नाही. स्पेशली मुलींनी, छोट्या छोट्या मुलींनी कधीच कोणाच्या मांडीवरती बसायचं नाही. आपले घरचे, आपले पॅरेंट्स सोडून कधीच कोणाच्या मांडीवरती बसायचं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे आपली मुलं जेव्हा खेळत असतात ना, तर तेव्हा ते नेमकं काय खेळतात हे नक्कीच तुम्ही कधीतरी चेक करा. चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपल्या मुलांना फोन खेळायला देतो, फोन खेळून झाल्यानंतर त्यांची ब्राउझर हिस्ट्री चेक करा. ते नेमकं काय पाहतात फोनमध्ये हे सर्व तुम्ही चेक करायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही त्यांची ब्राउझर हिस्ट्री सुद्धा चेक करा. पाचवी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, हे म्हणजे आपण लहानपणी लाडीगोडीमध्ये आपले आई वडील वगैरे आपल्याला म्हणत असतात की हा ह्याच्यासोबत तुझं लग्न लावायचं, हा तुझा नवरा आहे, ही तुझी बायको आहे बरं का. ह्या गोष्टी कधीच करायच्या नाही. याने नाही का आपल्या मुलांवरती हा माझा नवरा आहे, ही माझी बायको आहे असे संस्कार होतात. आणि नवरा बायको नेमकं काय असतात, कसे असतात हे जसे जसे ते वाढायला लागतात, त्यांचं ब्रेन जसं जसं डेव्हलप व्हायला लागतं तसं तसं या गोष्टी कळायला लागतात आणि त्यांच्याकडून काहीतरी चुकीची गोष्टी घडण्याची सुद्धा शक्यता असते. त्याच्यामुळे अशा प्रकारचे संस्कार घालायचे नाही, अशा प्रकारे बोलायचं नाही. उद्या काय होणार आहे आपल्या लाईफमध्ये हे आपल्याला माहित नसतं. तर तुम्ही भविष्यात ते दोघं जण नवरा बायको होणार आहेत का नाही याचे आपण आत्ताच बोलायचं नाही. ह्या गोष्टी काहीच बोलायच्या नाही. ह्या 5 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि आपल्या मुलांवरती छान संस्कार करा. या व्हिडिओमधून मला लाईक्स मिळावेत किंवा माझे फॉलोअर्स वाढावेत अशी माझी अजिबात अपेक्षा नाहीये. फक्त हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही भरपूर लोकांपर्यंत शेअर करा, भरपूर पॅरेंट्सपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशी चुकीच्या गोष्टी ज्या घडतात आता समाजामध्ये तर त्या गोष्टी घडणार नाहीत आणि आपली मुलं सिक्युअर होतील, आपली मुलं हुशार होतील. याच्यासाठी हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा. बाय.